ये ना, ये इथे चप्पल का. दादा काय आज नवीन आणि अरे डायरेक्ट घरी घेऊन आलास म्हणजे तुला एक कळतं काय बोलू नको इकडे. आकृती ही आमच्या घरातली विकृती. विघ्नेश माझा लहान भाऊ. हाय. ही आकृती ताई आहे. मैत्रीची मैत्रीण आहे. हाय म्हणा ताईला. दादा काय जरा एक मिनिट. बहिणींची मैत्रीण म्हणजे मला चान्स आहेत. मैत्रीण नाही तर ही कसला लहान आणि गोड आहे ग. हे मस्त आहे तुझा भाऊ. लहान आहे. नाही लहान तर मी आहेच पण सगळं कळतं मला. आणि हो सुंदर सुंदर आय मीन काही काही चुका फार सुंदर असतात तसा मी एक आहे या घरात. आकृती एक मिनिट दे मला. हा एक ते चूक इकडे. हे बघ इथं ती कामासाठी आली. आम्हाला बोलायचं. आम्ही इथं आत बसून बोलणार. मी पण नाही तू हॉलमध्ये बसायचं. अरे तिकडे कडमडायचं. इथं आलास तर तंगड तोडेल. कळलं. खिडक्या लावून घेत नाही तर आता नाही. काय फालतू गिरी आहे. चल चल चल. लहान आहे त्याला. गोड आहे पण. ए, छान आहे तुमचं घर. हे थँक्यू. घर छानच आहे पण माणसं जरा म्हणजे तू भेटशीलच. चल ना. आई अगं दादा एका मुलीला घेऊन आलाय. नाही नाही डोंट वरी ती मैत्रीची मैत्रीण आहे कामासाठी आहे. जीव गेला असता माझा. आधी नाही सांगायचं मैत्रिणीची मैत्रिणी आहे म्हणून. मी तिच्यासाठी चहा टाकते. अगं काय वेडी झालीस का तू? अगं तिथे दादा हे असतं काय काय करतो. अगं बघ जरा बघ तू. अरे तुला असं नाही वाटत आहे का की दादा आजकाल मैत्रिणीच्या खूपच मैत्रिणींना भेटायला लागलाय. नाही नाही बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुझा दादा ना तुझा लाडका दादा. तू कसं ओरडशील त्याला. तू फक्त मलाच ओरड आहे आयुष्यभर. अगं बघ तिथे तू काय करतोय. बघ जरा ते खोलीत जाऊन. नाही गांधारी आज तू माझ्यासोबत चल. आज तुझ्या डोळ्यावरची पुत्र प्रेमाची पट्टी मी काढूनच टाकतो. चल. नाही नाही चल. नाही नाही चल. बाबा चला चल चल. नाही चल. ये ये ये. बघ बघ ना बघ. काय होतंय? आता बघ ना म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज याबद्दल आपल्याला काही फार माहिती नसतं. असे मोठे मोठे आजार आहेत त्यांबद्दल माहिती असतं. खरंय. आणि बरेचदा तर डेफिशियन्सीमुळे झालेले आजार असतात. म्हणजे आता माझ्यामध्ये B12 नाहीये किंवा आयर्नची कमी आहे हे कळतच नाही. एक्झॅक्टली. कामाचं बोलताय. खूप उशीर झालाय. मी यायला पाहिजे होता आतापर्यंत. तुला आवडतं का अमुकच वाजता ये असं सांगितलेलं? किंवा कुठे गेली होतीस ते विचारलेलं चालतं का तुला? अगं 11 वाजलेत माई. अगं मग काय झालं? ती रस्ता चुकलेली नाही माहितीये ना आपल्याला. काय हा सौमित्रकडे गेली आहे ना ती. मला तर कुठेतरी धुराचा वास येतो. माई हे बघ तू. मी जळत नाहीये आणि मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलेली आहे. ते फक्त तुला कळत नाहीये. हो का? आणि ना खरं तर माई तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की सौमित्रने तिला इतकं वाईट वागवलं तरी सुद्धा ती त्याच्या घरी का गेली. हा मुद्दा आहे. तू इतक्या जणांना हर्ट करतेस त्यांनी ते सगळं मनातच ठेवावं का धरून? हे असं करतेस बघ. तू तुझ्याशी ना बोलणं अशक्य आहे. थँक्स फॉर द राईड. हे असं मी म्हणायला पाहिजे तुला.
जाताना काय चालवलीच गाडी? झियान, आय टोल्ड यू, माय हा. फ्रेंड. बायकर बायकर बॉयफ्रेंड. हो, हा? छान वाटलं पण तुझ्याबरोबर. अरे सेम इयर. आणि तू दिसतोस तसं नाहीयेस. म्हणजे म्हणजे छान आहे तुझा सेन्स ऑफ ह्युमर. थँक्स. पण काय ना, माझ्या आजूबाजूला एवढी अशी विनोदी लोक राहतात ना, त्यामुळे मला असं माझी कला सादर नाही करता येत. ओके, गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. ते आली आहे ती. आले ना. हा तू का बोललीस त्याच्याशी? कोणाशी? त्या सौमित्र ठोंबऱ्याशी. तू हसतेस? अगं तुला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे नाहीये का? अगं त्याने तिकडे तुला एकतर असं उडवून लावलं आणि वर तो सॉरी सॉरी. सॉरी म्हणाला तो. सॉरी म्हणाला तो, म्हणूनच तर बोलते ना मी त्याच्याशी. आणि किती गोड आणि इंटरेस्टिंग माणूस आहे ग तो. का केलंस ग तू ब्रेकअप? कसलं डेडली कॉम्बिनेशन आहे माहितीये. म्हणजे विचारांना खूप मोकळा आहे, पण तरी केअरिंग आहे. केअरिंग आहेच तो खूप. मला नाही तो असं कधीच म्हणला की तू हे कपडे घालू नकोस, ते कपडे घालू नकोस. हो ना. असं पण नाही म्हणाला की तू ह्याच्याशी बोलायचं नाहीस अजिबात. कधीच नाही. आणि तुला माहितीये जेव्हा माझा घसा दुखत होता ना, तेव्हा त्याने खूप काळजी घेतली माझी. घेतली ना काळजी. सी, आहेच तो केअरिंग. आणि पहिल्यांदा वाटतो की तो असा गंभीर स्वभावाचा वगैरे असेल, पण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. एक्झॅक्टली. एग्जैक्टली. तो अकल कहाँ गई है घास चरने? हाँ? क्यों छोड़ रही है यार तू मैत्री? क्यों छोड़ रही है उसे? मत करना ब्रेकअप. ही इज अ रेयर ब्रीड. आय नो. पण बिन कुछ नहीं यार. तू अभी बोल रही है कि मैं सोडून देणार वगैरे, पर बाद में तो बहुत पछताएगी. मैं बता रही हूँ तुझे. सीरियसली यार मैत्री यार, थिंक. नहीं, डोंट थिंक. डोंट, जस्ट डू समथिंग. और जल्दी से जल्दी तू एक काम कर. तू उसके सामने जा और तू उसे बोल दे बस की आपलं ना आतापासून ब्रेकअप संपलं. आयडिया काय? आणि त्या ज्या सगळ्या तुझ्या समस्त ललना आहेत हा त्यापैकी एकीला फोन लाव आणि हा. म्हणजे काय तिच्या डोक्यातली सगळी माहिती आपल्याला काढून घेता येईल. हळूहळू सगळे प्रश्न तिलाच विचारता येतील.